नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सुरुवातीला अभ्यासणार आहोत ऑक्सिजन चक्र म्हणजेच ऑक्सिजन सायकल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या वातावरणात 21% ऑक्सिजन आढळतो. ऑक्सिजन फॉर्म्स 21% of the atmosphere. पृथ्वीच्या वातावरणात तसंच जलावरणात आणि शिलावरणात अशा तीनही आवरणांमध्ये ऑक्सिजन आढळतो. ऑक्सिजन is also present in the hydrosphere and the lithosphere together with the atmosphere. आता ऑक्सिजन चक्र म्हणजे काय ते आपण पाहूया. तर जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. What is mean by oxygen cycle or how can you define oxygen cycle? Circulation and recycling of oxygen within the biosphere is called the oxygen cycle. ऑक्सिजन चक्रात देखील जैविक आणि अजैविक अशा दोनही घटकांचा समावेश होतो. Like the carbon cycle, the oxygen cycle includes both the biotic and abiotic components. तुमच्या समोर स्क्रीनवर असलेल्या आकृतीचं नीट निरीक्षण करा. Please observe the figure in front of you on the screen. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या लक्षात येतंय की हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशात कार्बन डायऑक्साईडचं शोषण करून अन्नाची निर्मिती करतात. विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रक्रियेचं नाव आपण सर्व जाणतोच. अगदी बरोबर, प्रकाश संश्लेषण. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्नाची निर्मिती करतात. जसं आपण कार्बन चक्रामध्ये अभ्यासलं की या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरला जातो आणि त्याचा बाहेर ऑक्सिजन वायू हा बाहेर टाकला जातो. मग हा जो ऑक्सिजन वायू आहे, हा ऑक्सिजन वायू वनस्पती तसंच प्राणी सुद्धा श्वसन क्रियेसाठी म्हणून वापरतात. As shown in the figure, you can observe that plants absorb carbon dioxide from the atmosphere in presence of sunlight. By using this carbon dioxide, they produce food material, and the whole process is called as, right, it is photosynthesis. All of us know that during photosynthesis, carbon dioxide from the atmosphere is used by plants while they release oxygen in the atmosphere again. This oxygen is utilized by animals as well as plants for the process of respiration. And so it is said that oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. In this way, both the biotic and abiotic components are included in the oxygen cycle. Oxygen is also present in the form of different compounds like molecular oxygen, water,
carbon dioxide, inorganic compounds, and others. Oxygen is highly reactive and it readily reacts with other elements and compounds. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. जीवावरणात असलेलं जे ऑक्सिजन चक्र आहे हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे, कारण ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील आहे. तसंच इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो आणि त्यातून असंख्य अशी संयुगांची निर्मिती होत असते, जसं की रेणवी ऑक्सिजन, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि काही असेंद्रिय संयुग. Together with respiration, oxygen is also used up in processes like combustion, decomposition, corrosion, rusting, etc. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत की आपल्याला सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते, परंतु आपणा सर्वांना ऑक्सिजनची गरज असते आणि म्हणून आपल्यासारखे जे सजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात अशा सर्व सजीवांना ऑक्सिजीवी असं म्हणतात. परंतु बरेच असे सजीव असे आहेत ज्यांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही. आहे ना आश्चर्य? ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते अशा सूक्ष्मजीवांना विनॉक्सी जीव असे म्हणतात. यांनाच आपण इंग्रजीमध्ये एनेरोब्स असं म्हणतो. Dear friends, together with human, most microorganisms use oxygen for their respiration, and such organisms or microbes which use oxygen for their respiration are called as aerobes. मराठीमध्ये आपण त्यांना म्हणणार ऑक्सिजीव. And such type of respiration is called as aerobic respiration. ऑक्सी श्वसन. In inverse condition, some microbes are there which do not need oxygen for the process of respiration. These are called as anaerobes. मराठीमध्ये आपण त्यांना म्हणणार विनॉक्सी जीव. And such process of respiration is called as anaerobic respiration. विनॉक्सी श्वसन. कर्बोदके, प्रथिने व मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. Oxygen is important for the synthesis of carbohydrates, proteins and fats. मित्रांनो, ओझोन बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. काय आहे बरं ओझोन? आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचे वर 15 ते 30 किलोमीटर उंचीचा ओझोनचा थर असतो. या ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणारे जे घातक किरण आहेत ते आपल्या जीवसृष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी ही सुरक्षित राहते. आणि म्हणून ओझोनला पृथ्वीची छत्री असं म्हटलेलं आहे.
हा जो ओझोन आहे हा ऑक्सिजनच्या 3 अणूंनी बनलेला असतो. ओझोनचं रेणुसूत्र आहे O3. Ozone is produced from oxygen through various atmospheric processes. It protects the earth from ultraviolet rays of the sun. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढील मुद्दा आहे नायट्रोजन चक्र म्हणजेच नायट्रोजन सायकल. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर असलेली वातावरणातील वायूंचं प्रमाण दर्शवणारी आकृती नीट अभ्यासा. Please observe the figure on the screen carefully. What will you understand? या आकृतीवरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजन या वायूचं आहे. आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की वातावरणात जवळजवळ 78% इतका नायट्रोजन वायू आपल्याला आढळतो. Nitrogen forms 78%, that is the maximum portion of the atmosphere. विद्यार्थी मित्रांनो, वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी नायट्रोजन आढळत असला तरी गंमत अशी आहे की हा नायट्रोजन आपणाला वातावरणातून जसाच्या तसा घेता येत नाही. कोणत्याच सजीवाला वातावरणातील नायट्रोजन हा वापरता येत नाही आणि म्हणून त्याचं स्थिरीकरण होणं गरजेचं असतं. नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी वातावरणातील सूक्ष्मजीवांची मदत होते. आता नायट्रोजन स्थिरीकरण किंवा नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? तर वातावरणातील नायट्रोजन सजीवांना म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांना वातावरणातून शोषून घेता येत नाही किंवा वापरता येत नाही, तर त्याचं रूपांतर त्याच्या संयुगांमध्ये झालं म्हणजे वनस्पती हा नायट्रोजन त्यांच्या मुळांच्या माध्यमातून शोषून घेतात आणि या नायट्रोजनला सजीवांच्या अन्न साखळीमध्ये उपलब्ध करून देतात आणि यालाच नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. Nitrogen is present in abundant amount in the atmosphere, but still organisms like plants and animals cannot use it for their growth, and so it becomes necessary to fix it in the form of its compounds. The formation of nitrogen compounds by organisms or microbes is called as nitrogen fixation. Some bacteria are useful for this process and these are called as nitrogen fixing bacteria. Bacteria like Rhizobium, Azotobacter, they can convert the atmospheric nitrogen into nitrates and nitrites. This is called as nitrogen fixation. जमिनीत राहणारे किंवा जमिनीत मुक्तावस्थेत आढळणारे
ॲझॅटोबॅक्टर नावाचे जीवाणू, तसंच द्विबीजपत्री वनस्पतीच्या मुळावर असलेल्या गाठींमध्ये आढळणारे रायझोबियम नावाचे जीवाणू हे वातावरणात असलेल्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स आणि नायट्राइड्स या संयुगांमध्ये घडवून आणतात आणि या क्रियेलाच नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. मित्रांनो, या क्रियेमध्ये सजीवांचा उपयोग नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी केला जातो आणि म्हणून याला जैविक नायट्रोजनचं स्थिरीकरण असं म्हणतात. Nitrogen fixation, which takes place with the help of bacteria, algae, is called as biotic nitrogen fixation. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळी आकाशात वीज चमकते. आकाशात वीज चमकल्यानंतर वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया होऊन त्यापासून नायट्रस ऑक्साईड तयार होतं. हे नायट्रस ऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळल्यामुळे त्या ठिकाणी नायट्रोजनचे संयुग निर्माण होतात आणि अशा पद्धतीने वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगांमध्ये घडून येतं आणि म्हणून या क्रियेला नायट्रोजनचं स्थिरीकरण असं म्हणतात. या क्रियेमध्ये कोणत्याही सजीवाचा समावेश नसल्यामुळे या क्रियेला भौतिक नायट्रोजन स्थिरीकरण असे म्हणतात. आपल्या शरीरात असलेली प्रथिनं, न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे सर्वच सजीवांना नायट्रोजन हा अत्यावश्यक असतो. नायट्रोजन इज an important component of proteins and nucleic acids, and so it is very important for all living organisms. As compared to other elements, nitrogen is inactive. इतर मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन हा निष्क्रिय आहे. आपला पुढील मुद्दा आहे नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ द नायट्रोजन सायकल. पहिलं आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण. वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर औद्योगिक, जैविक, वातावरणीय तसंच इतर काही प्रक्रियांच्या माध्यमातून त्याच्या संयुगांमध्ये म्हणजे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे या क्रियेला म्हटलेलं आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन. कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस इज कॉल्ड एज नायट्रोजन फिक्सेशन. दुसरी प्रक्रिया आहे अमोनीकरण म्हणजेच अमोनिफिकेशन. काय होतं बरं यात? तर सजीव मृत पावल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन होतं, तसंच सजीवांच्या शरीरातून बाहेर पडणारे जे उत्सर्जित पदार्थ आहेत त्यांची विष्ठा, मलमूत्र हे जे काही आहे त्याचं विघटन होतं आणि त्यातून नायट्रोजन बाहेर टाकला जातो. अमोनियाच्या रूपात हा नायट्रोजन मुक्त होतो. यालाच म्हटलं आहे अमोनीकरण. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणणार अमोनिफिकेशन. सो व्हॉट इज अमोनिफिकेशन? रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज अमोनिफिकेशन. आपली पुढील क्रिया आहे नायट्रीकरण म्हणजेच नायट्रिफिकेशन. अमोनियाचं नंतर नायट्राइट्स व त्यानंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होण्याची जी क्रिया आहे
त्याला म्हटलेलं आहे नायट्रीकरण म्हणजेच नायट्रिफिकेशन. व्हॉट इज इट? कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन नायट्रेट्स इज कॉल्ड एज नायट्रिफिकेशन. पुढची आणि शेवटची नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया आहे विनायट्रीकरण, डिनायट्रिफिकेशन. काय होतं बरं यात? तर नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होतं आणि त्याला म्हटलेलं आहे विनायट्रीकरण, डिनायट्रिफिकेशन. हियर conversion of nitrogen compound into gaseous nitrogen takes place and it is called as denitrification. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आहे स्वाध्यायाची. दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपापल्या वहीत लिहायची आहेत.